जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता निरंजन शहा यांच्या नावानं ओळखलं जाणार आहे. निरंजन शहा हे बीसीसीआयचे माजी सचिव आहेत. यासच त्यांनी 1960 ते 1970च्या दरम्यान सौराष्ट्राकडून 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे नवाब सलाम आहेत हे लेबनॉन या देशामधील न्यायमूर्ती असून त्यांची नियुक्ती 6 फेब्रुवारी 2024 पासून पुढील 3 वर्षासाठी करण्यात आलेली आहे. बरं, त्यांच्या आधी या जागी कोण कार्यरत होते? तर USA मधील न्यायाधीश जॉन डोनोग्यू यांनी 2021 ते 2024 पर्यंत या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं. त्यांच्यानंतर आता नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे नवाब सलाम आहेत हे 2018 पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी 2007 ते 2017 पर्यंत UN मध्ये लेबनॉनचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्य केलेलं आहे. मित्रांनो, आता या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर युगांडामधील न्यायमूर्ती जुलिया सेबुतिंदे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सुद्धा 6 फेब्रुवारी 2024 पासून पुढील 3 वर्षासाठी येथे सेवा देतील. त्यांच्या आधी हे पद कोणी भूषवलेलं आहे? तर 2021 ते 2024 पर्यंत रशियन फेडरेशनचे किरिल गेवार्जियन हे या पदावर कार्यरत होते. या ज्या जुलिया सेबुतिंदे आहेत या 2012 पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कार्यरत आहेत. त्यांची 2021 मध्ये या न्यायालयात पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. यासच या आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पॉईंट नोट करून घ्या. हे जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे याची स्थापना 1945 मध्ये युनायटेड नेशनच्या चार्टरद्वारे करण्यात आली असून 1946 मध्ये त्याचे कामकाज सुरू झालेलं आहे. मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची एकूण 6 प्रमुख संस्था आहेत. त्यापैकी ही एकमेव संस्था आहे ज्याचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये नसून नेदरलँडमधील हेग येथे स्थित आहे. आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचं मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय नेदरलँडमधील हेग येथे आहे. बरं, या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अध्यक्षासह एकूण किती सदस्य असतात? तर या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अध्यक्षासह 15 न्यायाधीश असतात आणि यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्र महासभा व सुरक्षा परिषदेद्वारे 9 वर्षासाठी केली जाते. किती वर्षासाठी केली जाते? तर यांची नियुक्ती 9 वर्षासाठी केली जाते. आणि जे सर्व न्यायाधीश असतात हे पुनर्नियुक्तीसाठी सुद्धा पात्र असतात, परंतु ते 2 कार्यकाळांपेक्षा अधिक सेवा देऊ शकत नाहीत. सध्या आता आपल्या भारताचे जे दलवीर भंडारी आहेत हे 2012 मध्ये या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये निवडून आले होते. त्यानंतर 2018 मध्ये पुन्हा त्यांची यावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, आता या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नियमानुसार ते तिसऱ्यांदा या न्यायालयाचे सदस्य बनू शकत नाहीत. मित्रांनो, यावर आधारित तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2017 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न लक्षपूर्वक वाचा व याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 2 पहा. UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ कोणत्या नावाने सर्वात मोठी भारतीय समुदाय शिखर परिषद पार पडली? तर आता अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी UAEच्या दौऱ्यावर गेले होते. त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अहलान मोदी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. अहलान मोदी या नावातील अहलानचा अर्थ काय होतो? तर हॅलो असा याचा अर्थ होतो. आणि या परिषदेचं आयोजन 13 फेब्रुवारी रोजी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर करण्यात आलं होतं. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही UAEची 7वी भेट होती. याआधी 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UAEला भेट दिली होती व 34 वर्षात 2015 मध्ये UAEला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले होते. त्यांच्या आधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी UAEला भेट दिली होती व इंदिरा गांधी यांच्या भेटीनंतर UAEला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 34 वर्षातील पहिलेच पंतप्रधान ठरले होते. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. 2023 साठीचा किंवा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा पुरस्कार 2 व्यक्तींना संयुक्तपणे जाहीर झाला आहे आणि त्यांची नावे काय? तर जगद्गुरू रामभद्राचार्य व गीतकार गुलजार यांना हा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवडीसाठी एक समिती स्थापन करण्यात येते. यावेळेसच्या समितीच्या अध्यक्षा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय होत्या व त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत भाषेसाठी जगद्गुरू रामभद्राचार्य तर उर्दू भाषेसाठी गीतकार गुलजार यांना जाहीर केलेला आहे. मित्रांनो, संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे जगद्गुरू रामभद्राचार्य हे दुसरेच व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांच्या आधी 2006 मध्ये सत्यव्रत शास्त्री यांना सुद्धा संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आता 2024 मध्येच संस्कृत भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. बरं, उर्दू भाषेला हा पुरस्कार कितव्यांदा देण्यात आला आहे? तर उर्दू भाषेला हा पुरस्कार 5व्यांदा देण्यात आलेला आहे. गुलजार यांच्या आधी फिराक गोरखपुरी, आली सरदार जाफरी व अखलाक मोहम्मद खान यांनी उर्दू भाषेसाठी हा पुरस्कार जिंकला होता व यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे गुलजार हे आता 5वी व्यक्ती ठरलेले आहेत. मित्रांनो, आता आपण जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गीतकार गुलजार यांच्याविषयी विस्तृत माहिती पाहून घेऊया. तर प्रथम आता जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्याविषयीची माहिती नोट करून घ्या. रामभद्राचार्य यांचं खरं नाव काय आहे? तर गिरीधर मिश्रा असं यांचं नाव आहे. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1950 मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील संधी खुर्द येथे झालेला आहे व ते जन्माने अंध नसून 2 महिन्याचे असताना त्यांना अंधत्व आलं होतं आणि या अंधत्वात देखील त्यांनी 100हून अधिक पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. ते कोणत्या संप्रदायाचे प्रतीक आहेत? तर रामानंदी या संप्रदायाचे ते प्रतीक असून 4 रामानंदाचार्यापैकी त्यांना देखील एक मानलं जातं. 1987 मध्ये त्यांनी चित्रकूटमध्ये तुळशीपीठ ही एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था स्थापन केली होती व 1988 मध्ये काशी विद्वत परिषदेने त्यांची तुळशीपीठ आसनस्थ जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणून निवड केलेली आहे. त्यांना भारत सरकारने सुद्धा 2015 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि मित्रांनो, जगद्गुरू रामभद्राचार्य यांना एकूण 22 भाषांचे ज्ञान आहे. त्यांचे संस्कृत व्यतिरिक्त हिंदी, अवधी, मैथिली या भाषांवर देखील प्रभुत्व आहे. आता गुलजार यांच्याविषयीची माहिती नोट करून घ्या. गुलजार यांनी कवी, कथाकार, कादंबरीकार, गीतकार, चित्रपट निर्माते, संवाद लेखक, दिग्दर्शक व विचारवंत अशा विविध भूमिका आपल्या जीवनात यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. गुलजार यांचं खरं नाव काय आहे? तर संपूर्ण सिंह कालरा असं यांचं नाव असून 18 ऑगस्ट 1936 मध्ये गुलजार यांचा जन्म पंजाबमधील दिना येथे झाला होता. सध्या हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. फाळणीनंतर गुलजार यांचं कुटुंब अमृतसरमध्ये आलं होतं व त्यानंतर हे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालेलं आहे. गुलजार यांना याआधी 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार तर 2004 मध्ये भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यासच गुलजार यांना 2009 मध्ये डॅनी बॉयल दिग्दर्शित स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तसेच याच गाण्यासाठी त्यांनी ग्रॅमी पुरस्कारही पटकावलेला आहे. मित्रांनो, गुलजार यांनी कोणत्या चित्रपटातून गीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती? तर गुलजार यांनी काबुलीवाला या चित्रपटातून गीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या शहरात खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर आता हे जे खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग आहेत यांच्या पुतळ्याचं अनावरण हे बांगलादेशातील ढाका या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. ढाक्यामध्ये सुद्धा कुठे? तर ढाक्यामधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे यू तिरोट सिंग आहेत हे ब्रिटिश वसाहताविरुद्ध बंड पुकारणारे खासी हिल्समधील स्वातंत्र्य सैनिक असून त्यांना खासी हिल्सचा हिरो म्हणून देखील ओळखलं जातं. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं की या खासी हिल्स कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? तर मेघालय या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्यात भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्यात येणार आहे? तर आता भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. उत्तराखंड राज्यातील जे एम्स आहे त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर तैनात केले जाणार असून ते हेलिकॉप्टर तिथून 150 किलोमीटरच्या परिघात कोठेही पाठवले जाऊ शकतं. ही जी माहिती आहे ही कोणी दिली? तर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो, ही हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प संजीवनी अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही ओडिशा राज्यात सुरू करण्यात येणार आहे. देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळमध्ये निर्माण होत आहे. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुंबईत करण्यात आलेलं आहे. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी तेलंगणामधील हैदराबादमध्ये झालेली आहे. देशातील पहिले हायपर वेलोसिटी एक्सपेन्शन टनल टेस्ट सुविधा केंद्र IIT कानपूरनं विकसित केलं आहे.
देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर बिहार, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीवर चालवण्यात येत आहे, सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन मुंबई, भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश, तर जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे? तर नुकतीच आता जर्मनी या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. यामध्ये जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत प्रगती झाली नसून जपानमध्ये जे रिसेशन सुरू झालं आहे त्यामुळे जपानची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आली आहे व जर्मनीने यात तिसरं स्थान मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर आता इंडोनेशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो हे निवडून आलेले आहेत. याआधी इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण होते? तर जोको विडोडो हे याआधी इंडोनेशियाचे राष्ट्रपती होते आणि आता प्राबोवो सुबियांतो हे जवळपास 60% मतासह इंडोनेशियाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी याआधी इंडोनेशियाचे जनरल म्हणून कार्य केलेलं आहे व ते प्रसिद्ध इंडोनेशियन अर्थशास्त्रज्ञ सुमित्रो जोजो हाडीकुसुमो यांचे पुत्र आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. UNRB बिबट्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला? तर आता UNRB बिबट्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस हा 10 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता UNने आरबी बिबट्याच्या गंभीर धोक्यात असलेल्या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवसाची घोषणा केली होती आणि त्यानुसार प्रथमच हा दिवस 10 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. या आरबी बिबट्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर पॅन्थेरा पर्डस निम्र असे या आरबी बिबट्याचं वैज्ञानिक नाव आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या AI सक्षम एज्युकेशन टॅबलेटचं नाव काय आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.